मागील आठवड्यात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते सत्यजित पाटणकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. शरद पवार यांच्यासाठी हा मोठा धक्का समजला जातोय. कारण सत्यजित पाटणकर हे शरद पवार यांचे एकेकाळचे सहकारी विक्रमसिंह पाटणकर यांचे चिरंजीव आहेत. सध्या पाटण विधानसभा मतदारसंघाचे आमदार हे मंत्री शंभूराज देसाई आहेत. पाटण तालुक्यात देसाई आणि पाटणकर हा संघर्ष अनेक वर्ष आणि अनेक पिढ्या चालत आला आहे. मात्र आता सत्यजित पाटणकर यांच्या भाजप प्रवेशाने पाटण मतदारसंघातील व तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत. मात्र पाटणकरांच्या भाजप प्रवेशाने शंभूराज देसाई आणि सत्यजित पाटणकर यांच्यात जुंपली आहे. नक्की पाटणकर आणि देसाई यांच्यातील संघर्ष कधीपासून चालत आलेला आहे आणि या नेत्यांनी एकमेकावर काय टीका केली आहे या संदर्भात जाणून घेऊया या व्हिडिओमधून. नमस्कार, मी एपी आणि तुम्ही पाहताय मुद्द्याचं बोला. पाटण विधानसभा मतदारसंघात देसाई आणि पाटणकर हा संघर्ष अनेक वर्ष चालत आलेला आहे. सुरुवातीला बाळासाहेब देसाई आणि विक्रमसिंह पाटणकर, नंतर शिवाजीराव देसाई आणि विक्रमसिंह पाटणकर आणि त्यानंतरच्या काळात विक्रमसिंह पाटणकर आणि शंभूराज देसाई आणि अलीकडच्या काळात ही लढत शंभूराज देसाई आणि सत्यजित पाटणकर यांच्यात होत आहे. 2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत देखील देसाई आणि पाटणकर यांच्यातील संघर्ष पाहायला मिळाला होता. 2024 मध्ये शिवसेनेकडून शंभूराज देसाई तर महाविकास आघाडीत ही जागा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सुटल्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार हे हर्षद कदम होते. त्यामुळे सत्यजित पाटणकर यांनी ही निवडणूक अपक्ष लढवली. मात्र या निवडणुकीत शंभूराज देसाई यांचा विजय झाला तर सत्यजित पाटणकर यांचा पराभव आणि या निवडणुकीपासूनच सत्यजित पाटणकर हे पक्षावर नाराज होते अशी देखील चर्चा दबक्या आवाजात होत होती. मात्र मागील काही दिवसात छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांच्या प्रयत्नातून सत्यजित पाटणकर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली होती व त्या अनुषंगाने सत्यजित पाटणकर यांचा मागील आठवड्यात भाजपमध्ये पक्षप्रवेश देखील झालेला आहे व सध्या शंभूराज देसाई आणि सत्यजित पाटणकर हे महायुतीत एकत्र आहेत. पण पाटणकर यांच्या भाजप प्रवेशाला देसाई गटाकडून होणाऱ्या टीकेला सत्यजित पाटणकर यांनी उत्तर दिलं आहे. ते म्हणाले, आपण शिवसेना कशी सोडली, आपण सुरत मार्गे गुवाहाटीला कसे गेलात आणि शिवसेनेत गद्दारी करण्याचं काय कारण होतं, असा थेट सवाल सत्यजित पाटणकर यांनी शंभूराज देसाई यांना केला आहे. या टीकेला देसाई यांनी देखील प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले, धनुष्यबाण चिन्ह शिवसेनेचा भगवा आणि जर आम्ही शिवसेनेच्या विचाराशी गद्दारी केली असती तर तेच धनुष्यबाण चिन्ह आणि त्याच शिवसेनेच्या नेतृत्वाखाली 35,000 मतांनी आम्ही तुमची रिक्षा पलटी केली नसती. त्यांच्या पक्षप्रवेशासंदर्भात मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलेन, अशी देखील प्रतिक्रिया शंभूराज देसाई यांनी दिली आहे. मागील काही वर्षात शंभूराज देसाई यांनी शिवसेनेच्या नेतृत्वाखाली पाटणमध्ये चांगला जम बसवला आहे तर सत्यजित पाटणकर यांनी देखील देसाई यांना कडवी झुंज दिली आहे. आतापर्यंत भाजपची साथ ही पाटणमध्ये महायुती म्हणून शंभूराज देसाई यांनाच मिळत होती. मात्र सत्यजित पाटणकर यांच्या भाजप प्रवेशाने मोठा नेता पाटणमध्ये भाजपकडे असेल. भाजपची ताकद आणि पाटणकर गट एकत्र आल्यास शंभूराज देसाई यांची डोकेदुखी नक्कीच वाढणार आहे. 2029च्या विधानसभा निवडणुकीत राजकारण काय वळण घेईल हे सांगता येत नाही. मात्र 2019 पर्यंत महायुतीत भाजप व शिवसेना एकत्र राहिले नाहीत तर पाटणमध्ये पुन्हा शंभूराज देसाई आणि सत्यजित पाटणकर हा संघर्ष पाहायला मिळू शकतो. मात्र आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्ष आपापली ताकद वाढवण्याच्या प्रयत्नात आहे. मात्र एकेकाळचे विरोधक आणि आता महायुतीतील सहकारी देसाई आणि पाटणकर यांचे समीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कसं बसवतात हे पाहावे लागेल. या संदर्भात तुमचं मत काय आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर मुद्द्याचं बोला या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.